अकोला शहरातल्या जुना बसस्थानकाच्या परिसरामध्ये असलेल्या मुत्री घराच्या वर राज्याचे मुख्यमंत्री हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पाया पडतानाचे बॅनर एका अज्ञात व्यक्तीने लावले. तर गेल्या 8 ते 10 दिवसांपासून या ठिकाणी बॅनर असून याची कुठले प्रकारची परमिशन काढली नसल्याचं बसस्थानकाकडून सांगण्यात आलंय. तर लावलेले बॅनर हे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. यावर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून हे बॅनर मनपा आणि मनसेकडून काढण्यात आले आहे. ज्याने कोणी हे बॅनर लावले आहे त्याच्या विरोधात मनसे तक्रार करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि इथे पाहिलं की बसस्थानक आहे. त्या मुतारीच्या वरती छत्रपती शिवाजी महाराजांचं पोस्टर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस नमन करतानाच एका मूर्खाने लावलेलं आहे. मला असं वाटतं की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. इलेक्शनच्या वेळेस तर हे 100% छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर तो राजकारण करतातच, मात्र आता स्वतःच्या प्रसिद्धीसाठी सुद्धा राजकारण करत आहे. मला असं वाटतंय की यांनी छत्रपती शिवाजी महाराजचा फोटो न लावता त्यांच्या कोणत्या मोठ्या जो नेता आहे त्याचा फोटो लावून मुतारीच्या वर तरी मुतारीच्या अंदर लावला होता अशी म्हणा. हे छत्रपती शिवाजी महाराजचा अपमान आहे आणि हा अपमान आम्ही सहन करणार नाही. इथे आम्ही प्रशासनाला सुद्धा इथे बोलवण्यात आलंय आणि याच्यामध्ये सुद्धा असं समजलं की हे पोस्टरच अवैध आहे. म्हणजे याच्या मागे काय दुकानदारी आहे याचा तर शहनिशा करणार आहे. या बसस्थानकाच्या अधीक्षकाकडून सुद्धा इथे पोलिसांना आम्ही रिपोर्ट देण्यात आहे आणि मनपाचे सुद्धा कर्मचारी आलेले आणि या मूर्खांची आम्ही वाट पाहणारच होतो. आमचे मनसैनिकच पोस्टर काढणार ते, मात्र संवेदनशील पोस्टर आहे त्यामुळे प्रॉपरली इथं काढणार येते. आता हे पोस्टर आम्ही काढणार आहे आणि तुम्हाला एक सांगतो की हे फक्त काहीतरी वातावरण करायचं आणि शिवाजी महाराजच्या नावावर राजकारण करायचं आणि मतं मिळवायचं हे त्यातलं उद्देश आहे.